नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या आरोग्य खात्यातील काही प्रशिक्षणार्थ्यांना दीर्घकालीन कंत्राटी स्वरूपाची नोकरी मिळाल्याची बातमी समोर आलेली आहे. खरं म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बाब असणार आहे. सर्व युवा प्रशिक्षणार्थ्यांनी त्यांचं अभिनंदन या ठिकाणी केलं पाहिजे. आता यांना रोजगार कशा पद्धतीने किंवा नोकरी करण्याची संधी कशा पद्धतीने उपलब्ध झाली, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया आणि दुसरी एक महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला यांच्या वतीने आयोजित करण्यात आलं होतं. या रोजगार मेळाव्यामध्ये या आरोग्य खात्यातील महिला भगिनींनी सहभाग नोंदवला आणि त्यांचं त्या ठिकाणी सिलेक्शन देखील झालेलं आहे. दीर्घकालीन कंत्राटी स्वरूपाचा जॉब त्यांना त्या ठिकाणी किंवा नोकरी करण्याची संधी जी आहे ते उपलब्ध झालेली आहे. ओके. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून ही संधी त्यांना मिळालेली आहे. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल, की इतर डिपार्टमेंट किंवा इतर विभागाअंतर्गत ज्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे, यामध्ये ग्रामविकास विभाग असेल, महसूल विभाग असेल, पंचायत समिती असेल, पोलीस प्रशासन विभाग असेल किंवा इतर जे काही विभाग आहेत, शिक्षण विभाग असेल, तर या सर्व विभागामध्ये ज्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे, अशा प्रशिक्षणार्थ्यांना अशा पद्धतीने रोजगार मिळू शकतो का? तर या संदर्भात पहा, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात येतं. प्रत्येक जिल्ह्याअंतर्गत रोजगार मेळावा आयोजित केला जातो. या रोजगार मेळाव्यामध्ये विविध कंपन्या त्या ठिकाणी येत असतात. यामध्ये निमशासकीय कंपन्या असतील, महामंडळे असतील किंवा जे प्रशिक्षणार्थी एस-टी डिपार्टमेंट आहेत किंवा ऑटोमोबाईल सेक्शनमध्ये ज्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे किंवा इतर जे काही टेक्निकल फील्ड आहे त्यामध्ये ज्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे, अशांना त्या ठिकाणी संधी जी आहे ते दिली जाऊ शकते. ओके. आता राहिला प्रश्न शिक्षण विभाग असेल किंवा महसूल विभाग असेल किंवा इतर पोलीस प्रशासन विभाग असेल, तर त्या प्रशिक्षणार्थ्यांना त्या ठिकाणी अशा रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तर त्याच डिपार्टमेंट अंतर्गत रोजगार मिळू शकत नाही. परंतु इतर ज्या काही खाजगी कंपन्या आहेत, आपल्या ज्या काही शिक्षण आपण घेतलेलं आहे, त्या बेसवरती त्यांना त्या ठिकाणी संधी जी आहे ते एक रोजगाराची संधी म्हणून त्या ठिकाणी दिली जाऊ शकते. तर हे एक माध्यम आहे रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून घेण्याचा. ओके. आता आपण पाहूयात, की काही युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या माध्यमातून सातत्याने सरकारकडे पाठपुरावा देखील केला जात आहे, की आहे त्या आस्थापनांमध्ये कंत्राटी रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा. तर यातूनच काही प्रशिक्षणार्थ्यांनी मनसे अध्यक्ष श्रीमान राजसाहेब ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांची देखील भेट घेतलेली आहे. या भेटीदरम्यान त्यांनी जे काही सरकारने आश्वासन दिलेले आहे, सरकारच्या माध्यमातून व्हिडिओ क्लिप्स असतील किंवा जी-आरमधील मुद्दा क्रमांक 4.5 नुसार युवा प्रशिक्षणार्थ्यांना आहे त्या ठिकाणी कशा पद्धतीने रोजगार मिळू शकतो किंवा उपलब्ध होऊ शकतो, अशा व मुद्द्यांवरती त्या ठिकाणी सविस्तर चर्चा देखील पार पडली आणि या चर्चेनंतर राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून तुमचा विषय आम्ही मार्गी लावू असं देखील त्यांना आश्वासन त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आणि तिसरी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे ज्यांनी युवा प्रशिक्षणार्थ्यांचं आंदोलन आझाद मैदानावरती 1 महिना ते सातत्याने त्या ठिकाणी चालू ठेवलं, त्या म्हणजे भारतीताई जाधव मॅडम यांच्या माध्यमातून एक पाठपुरावा करण्यात आलेला आहे. श्रीमान उदयनराजे भोसले साहेब यांच्या कडे देखील सरकारने जे काही आश्वासन दिलेलं आहे, या आश्वासनाची पूर्ती किंवा व्हिडिओ ज्या क्लिप्स आहेत त्या ठिकाणी त्या सादर करणार आहेत आणि श्रीमान उदयनराजे भोसले साहेब यांच्या कानावरती हा विषय जो आहे त्या घालणार आहेत. योग्य न्याय मिळवून द्यावा अशी मागणी देखील त्यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. तर ह्या काही महत्त्वपूर्ण अपडेट आहे प्रशिक्षणार्थी मित्रांनो. बाकी तुम्हाला तुमचं मत नोंदवायला या ठिकाणी कमेंट सेक्शन खुला ठेवण्यात आलेला आहे. तर भेटूयात पुढील काही महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन. तुर्तास आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.